Good morning, student. Once again, welcome to the class. Yesterday, we have finished chapter number 8, Lines Written in Early Spring. ही जी पोयम होती ती आपण फिनिश केलेली होती आणि त्यावर आधारित काही क्वेश्चनसुद्धा होते, ते सुद्धा आपण फिनिश केलेले होते. आणि काही राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आजच्या पिरियडमध्ये आपल्याला घ्यायचे आहे. तर निसर्गामध्ये आपण या पोएममध्ये बघितलं की कशा प्रकारे विल्यम वर्ड्सवर्थ हे जे इंग्लिश पोएट होते, नेचर पोएट होते, त्यांनी आपल्या भावना कशा व्यक्त केल्या आहे आणि मानवाची आत्मा आणि निसर्गाची आत्मा ही एकमेकांशी कशा प्रकारे कनेक्ट आहे हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. नाउ क्वेश्चन नंबर सी, रीड दिस लाईन्स फ्रॉम द पोएम अँड आन्सर द क्वेश्चन दॅट फॉलो. म्हणजे इथे पोएममधल्या काही लाईन दिलेल्या आहे, त्यावर आधारित काही क्वेश्चन विचारलेले, त्याचा आपल्याला आन्सर द्यायचा आहे. हॅव आय नॉट रिझन टू लॅमेंट व्हॉट मॅन हॅज मेड ऑफ मॅन. तर ही लाईन आहे आणि या लाईनवर आधारित क्वेश्चन विचारलेले आहे. फर्स्ट आहे, व्हॉट रिझन डज द पोएट हॅव टू लॅमेंट. म्हणजे हे जे पोएट आहे त्याचं रिझन, पोएटचं रिझन काय आहे, त्या विलाप करण्याचं कारण काय आहे, त्याचं जे आन्सर आहे ते बघा. द पोएट फील्स सॅड अबाउट द नेचर ऑफ मॅन अँड हाऊ ही ट्रीट हिज फेलो ह्युमन बीइंग्स विथ सच अनकाइंडनेस. तर पोएटला वाटते की कशा प्रकारे मानव हा निसर्गाबद्दल कसा होतकुरू आहे, कशा प्रकारे तो निसर्गाला ट्रीट करत आहे आणि कशा प्रकारे तो अनकाइंडनेस आहे निसर्गाबद्दल. तर याबद्दल त्यांना पोएटला लॅमेंट, म्हणजे यासाठी ते पोएट विलाप करत आहे. परत वन टाइम हे राईट डाऊन करायचं आहे. सेकंड क्वेश्चन विचारला आहे, व्हॉट डू यू थिंक द पोएट एंड्स द पोयम विथ हिज क्वेश्चन. तर पोएटनी जी पोयम आहे ती कंप्लीट केलेली आहे. सगळ्यात लास्टमध्ये त्यांनी कोणतं म्हणजे का बरं क्वेश्चन विचारलेला आहे, त्याचा आन्सर आहे, द पोएट आस्क द रीडर वेदर्स इट इज नॉट राईट फॉर हिम टू लॅमेंट ओव्हर मॅन्स वीक वेज व्हेन नेचर सीम्स सो हॅपी ही वॉन्ट्स द रीडर टू शेअर इन धिस सोरो. तर हे आन्सर परत तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे वन टाइम. थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे, यूज द वर्ड्स लॅमेंट इन अ सेंटेन्स ऑफ युअर ओन. तर या सेंटेन्समध्ये या लाईनमध्ये जे लॅमेंट हा वर्ड्स आलेला आहे, तर त्या वर्ड्सचं तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये काय करायचं आहे, उपयोग करायचा आहे. तर आन्सर आहे, द फॅमिली विल लॅमेंट ओव्हर द लॉस ऑफ देअर डॉग व्हेन दे हिअर द न्यूज ऑफ इट्स ॲक्सिडंट. तर एक फॅमिली आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग केला आहे लॅमेंटचा, की फॅमिलीनी जेव्हा डॉगच्या ॲक्सिडेंटची न्यूज ऐकली तेव्हा ते खूप लॅमेंट होऊ लागले. तर हे सुद्धा आन्सर परत तुम्हाला वन टाइम राईट डाऊन करायचं. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर सी हा तुम्हाला वन टाइम राईट डाऊन करायचा आहे. नेक्स्ट आहे रायमिंग वर्ड्स. तर एन्जॉईंग द पोयम refers to the poem and complete this table one has been done for you. तर आपल्याला इथं वर्ड्स फ्रॉम द पोयम, हे पोयममधले वर्ड्स दिलेले आहे. इथे रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोयम म्हणजे इकडे जे वर्ड्स आहे ते पोयममधून घ्यायचे आहे आणि इकडे जे वर्ड्स आहे ते आपल्या ह्यानी घ्यायचे आहे. म्हणजे न्यू रायमिंग वर्ड्स आपल्याला त्याच्यावर आधारित सेम तसाच लिहायचा आहे. जसं फर्स्ट आहे सेंट, लॅमेंट अँड इंडेंट. सेकंड आहे लिंक, थिंक आणि पिंक. थर्ड आहे बोअर, फ्लोअर आणि शोअर. 4 आहे मिझर, प्लेझर आणि ट्रेझर. 5 नंबर आहे एअर, देअर अँड फेअर. 6 नंबर आहे प्लॅन, मॅन आणि स्पॅन. तर अशा प्रकारे हे रायमिंग वर्ड्स आहे. तर हे सुद्धा तुम्हाला वन टाइम राईट डाऊन करायचं आहे नोटबुकमध्ये HW. नाव राईम स्कीम. तर रीड दिस लाईन फ्रॉम द पोयम. आपण ही पोयममधल्या काय आहे लाईन्स रीड करायच्या आहे. आय हिअर्ड 1,000 ब्लेंडेड नोट्स व्हाईल इन अ ग्रूव आय सॅट reclined in that sweet mood when pleasant thoughts bring sad thoughts to the mind. Notice how the first and third lines and second and fourth lines of this stanza rhyme. तर बघा,
notes, reclined thoughts, mind. These can be indicated by matching letters in lower case to show which lines rhyme. तर इथे जी सेकंड लाईन रिक्लीन माइंड, नोट्स, थॉट्स, तर इथे जे फर्स्ट आणि थर्ड जी लाईन आहे आणि सेकंड आणि फोर्थ जी लाईन आहे ते काय स्टांजा राईम आहे. आणि धिस कॅन बी इंडिकेटेड बाय मॅचिंग लेटर्स, आणि त्यामध्ये मॅचिंग लेटर्स आहे जे लोअर केस आहे अँड ते आपल्याला लाईनमध्ये दिसत आहे. आय हिअर्ड 1000 ब्लेंडेड नोट्स, हे काय आहे ए. व्हाईल इन अ ग्रू आय सॅट रिक्लीन्ड, हे आहे बी. अँड इन दॅट स्वीट मूड व्हेन प्लेझंट थॉट्स, हे आहे ए. अँड ब्रिंग सॅड थॉट्स टू द माइंड, हे आहे परत बी. तर बघा द लेटर ए डिनोट्स द फर्स्ट लाईन. जर फर्स्ट लाईनमध्ये हे जे ए लेटर आहे ते काय डिनोट्स करत आहे. अँड ऑल अदर लाईन्स रायमिंग विथ द फर्स्ट लाईन, आणि बाकीच्या ज्या लाईन आहे त्या काय आहे रायमिंग विथ फर्स्ट लाईन, त्या बाकीच्या लाईनला काय करत आहे रायमिंग करत आहे. द नेक्स्ट लाईन दॅट डज नॉट राईम विथ द लाईन मार्क ए इज डिनोटेड बाय द लेटर बी. आणि डज नॉट लाईन द लाईन मार्क, आणि बाकी जे राईम्स आहे ते काय करत आहे एला काय करत आहे डिनोट करत नाही आहे, परंतु बी जे लेटर आहे त्याला काय करत आहे ए हे डिनोट करत आहे. अँड ऑल अदर लाईन्स रायमिंग विथ इट कॅन बी मार्क बी, आणि बाकीच्या ज्या रायमिंग आहे लाईन्स आहे त्या रायमिंग विथ कॅन बी मार्क बीला रायमिंग करत आहे. अँड सो फोर्थ, आणि फोर्थ नंबरची लाईनसुद्धा. दिस पॅटर्न ऑफ राईम इज नोन ॲज द राईम स्कीम ऑफ अ पोएम. तर याच पॅटर्नला राईम स्कीम असे सुद्धा म्हटल्या जाते या पोएममध्ये. क्वेश्चन बी आहे वर्क इन पेयर्स, आयडेंटिफाय द राईम स्कीम फॉर द रेस्ट ऑफ द पोएम. तर कोणती आहे राईम स्कीम कोणती आहे ए बी ए बी. तर इथे लिहायचं ए बी ए आणि बी, हे काय आहे द राईम स्कीम फॉर द रेस्ट ऑफ द पोयम ए बी ए बी. इथून लिहायचं इथपर्यंत, आणि त्याचं जे आन्सर आहे ते आहे ए बी ए बी. तर अशा प्रकारे ही पोयम आपली फिनिश झालेली आहे. आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण बर्टी अँड द लायन क्लब हा जो चॅप्टर आहे तो आपण स्टार्ट करू.